आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू चिंकी गेले मूवी. शाळेमध्ये लंच ब्रेक झाला होता आणि सगळी मुलं आपापसात बोलत होती. मित्रांनो, माहितीये एक खूप मस्त सायन्स फिक्शन मूवी आलाय. लोक खूप स्तुती करतायत त्याची. ओहो, मी पण त्या नवीन मूवी बद्दल खूप काही ऐकलंय. हो, माझी तर खूप इच्छा आहे तो मूवी बघण्याची. चला ना सगळे सोबत जाऊ. काय बोलतेस चिंकी? आई बाबा नाही ऐकणार. तुला तर माहितीये तो फ्री नाहीये. अरे हो गट्टू, तू बरोबर बोलतोयस. काय करू शकतो? तेवढ्यात सायन्स टीचर येऊन क्लासमध्ये शिकवू लागतात. मुलांनो, चला सगळ्यांनी आपापली पुस्तकं काढा. दुसरा धडा सुरू करूया. ओके मॅम. मग पुढचा 1 तास टीचरचा तो क्लास चालतो. तर मुलांनो, आजचा आपला हा तास इथेच संपला. सांगा, तुम्हाला हा धडा कसा वाटला? हो मॅडम, खूप आवडला. मुलांनो, हा धडा आपल्याला शिकवतो की भविष्यात सायन्सची किती शक्यता आहे ते. त्यावरून मला आठवलं, तुम्ही सगळ्यांनी तो नवीन मूवी पाहिलाय जो सायन्सवर आधारित आहे? नाही मॅम. मॅम, मी ती मूवी बघितली. मला ती मूवी खूप आवडली. खूप छान. तुम्ही सगळ्यांनी अशा मूवीज बघितल्या पाहिजे. असे मूवीज आपली जागरूकता वाढवितात. मग क्लास संपतो आणि मॅडम वर्गातनं निघून जातात. अरे मित्रांनो, बघा ना, आपल्या मॅडम सुद्धा आता म्हणायला लागल्यात की आपल्याला ही मूवी बघायला हवी. हो, चला एकदा तरी आपण आपल्या आईबाबांशी बोलूया. सगळी मुलं प्लॅन बनवतात की ते आपापल्या पालकांना मूवीला घेऊन जाण्यासाठी हट्ट करतील आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत भेटतात. काय झालं मित्रांनो, कसं वाटलं? कोणाला मिळाली का परमिशन? अरे माझ्या आईने तर साफ मना केलंय. मी तर आधीच म्हटलं होतं की आई बाबा नाही ऐकणार. हा गट्टूच हट्ट धरून होता, पण काहीच फायदा नाही झाला. माझ्या बाबांकडे सुद्धा वेळ नाहीये, त्यांनीही नाही म्हणून सांगितलं. पण गुड्डी अजूनही गप्प होती. सगळेजण तिच्याकडेच पाहू लागले. अरे गुड्डी, तू काही बोलत का नाहीयेस? काका काकू काय म्हणाले? ते कसं आहे चिंकी, माझ्या आईने सुद्धा. सगळ्यांनाच गुड्डीच्या उत्तराचा अंदाज आला होता आणि सगळे उदास होतात. अरे, तुम्ही सगळे तर उदास झालात. मी तर हे म्हणत होते की माझी आई तर आपण मूवीला जाण्यासाठी तयार झालीये. हो, काय बोलतेस गुड्डी? हे ऐकून तर खूप छान वाटलं. अगं गुड्डी, मग तू इतक्या वेळ सांगत का नव्हती? वाह, फायनली आपण तो मूवी बघायला जातोय. ये यप्पी, किती मजा येईल ना. मी ती मूवी बघायला खूप एक्साइटेड आहे. सगळी मुलं खूप खुश होतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेनंतर गुड्डीच्या घरी 5 वाजता सगळेजण भेटणार होते. हो चिंकी, लवकर कर ना, नाहीतर उशीर होईल. येते ना गट्टू, फक्त बूट घालू दे. फक्त 2च मिनिटात येते. मुलांनो, गुड्डीच्या आईला अजिबात त्रास द्यायचा नाही. शहाण्या मुलासारखं राहा आणि मूव्ही खूप एन्जॉय करा, ठीक आहे? हो आई बाबा, पक्क प्रॉमिस. आई, हा गट्टू काहीही खोड्या करणार नाही, ह्याकडे मी लक्ष देईन. ओके चिंकी, बाय बाय मुलांनो. बाय बाय आई. मग गुड्डीची आई सगळ्या मुलांना घेऊन मूवी पाहायला घेऊन जाते. मुलांनो, तुम्ही सगळे इथेच थांबा. मी 3D ग्लासेस घेऊन येते. हा मूवी आपण सगळे 3D मध्ये बघूयात, ठीक आहे? वाव! हे घ्या मुलांनो, तुमचे 3D ग्लासेस. हे घालून बघितल्यावर तुम्हाला खूप छान मूवी एक्सपिरियन्स मिळेल. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मूवी मधल्या सगळ्या गोष्टी एकदम तुमच्या समोर होत आहेत, खऱ्या जगात. तू किती फनी दिसतेस चिंकी. तर तू पण काही हिरो दिसत नाहीयेस गट्टू. तूही एकदम कार्टून दिसतोयस. अरे, आपण सगळे खूप फनी दिसतो आहोत. हे ग्लासेस तर खूप कूल आहेत. चला मुलांनो, लवकर आत जाऊया. मूवी लगेच सुरू होतोय. हो, लवकर चला. मला सुरुवात अजिबात मिस करायची नाहीये. आणि सगळेजण थिएटर मध्ये जातात आणि मूवी सुरू होते. हा सीन तर मी खूप साऱ्या व्हायरल व्हिडिओज मध्ये पाहिलाय. हा कमालीचा सीन आहे. हो बंटी, आम्हाला माहितीये की तू मूवी खूप एन्जॉय करतोय, पण हळू बोल. नाही बंटी, काहीच बोलू नकोस. फक्त शांतपणे बघ. ओके. अशा प्रकारे सगळेजण मूवी एन्जॉय करतात आणि मूवी संपल्यावर सगळेजण हॉलमधून बाहेर येतात. वाव,
काय मूवी होता. बघून तर मज्जाच आली. आणि ते 3D ग्लासेस सुद्धा किती कमाल होते. त्यामुळे मूवी बघण्याची मजाच वाढली. सगळ्यात जास्त मजा तर बंटीला आली. काय बंटी? ओ हरी, माझ्याकडनं तर मूवी चालू असताना गप्पच बसवत नव्हतं. मूवी खरंच खूप चांगला होता मुलांनो. तुम्ही सगळ्यांनी असे मूवी बघायला हवे. त्यामुळे तुमचं ज्ञान आणि जागरूकता वाढते. हो हो आंटी. आणि थँक्यू काकू, आम्हाला हा मूवी दाखवण्यासाठी. हो आंटी, थँक्यू. अरे अरे, मोस्ट वेलकम मुलांनो. ओ ते बघा, या मूवीचं किती मोठं पोस्टर आहे तिकडे एक्झिटच्या इथे. चला ना, तिकडे जाऊन आपण सगळे ग्रुप फोटो काढूया. हो, ही खूप मस्त आयडिया आहे. चला चला जाऊया. सगळी मुलं धावतच पोस्टर पाशी जातात आणि गुड्डीची आई सगळ्यांचा एक छानसा ग्रुप फोटो क्लिक करते. वाव, किती मस्त फोटो आलाय. काकू, तुम्ही लवकर हा फोटो माझ्या आईला पाठवा. ती खुश होईल. हो हो चिंकी, का नाही, लगेच पाठवते. मग घरी जाते वेळी गुड्डीची आई सगळ्यांना आईस्क्रीम खाऊ घालते आणि अशा प्रकारे गट्टू चिंकी आणि त्यांच्या मित्रांची मूवी ट्रिप कंप्लीट होते. ओपन बस राईड. सकाळची वेळ होती. गट्टू चिंकी आईने उठवण्या अगोदरच उठले होते आणि शाळेसाठी तयार झाले होते. सगळेजण नाश्त्यासाठी टेबलवर बसले होते. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं आज तर अगदी वेळेवर तयार झालात. काय विशेष? हो बाबा, आज आमच्या शाळेतले आमच्या वर्गाला ओपन बस राईड साठी घेऊन जाणार आहे. आम्ही दोघं खूप एक्सायटेड आहोत. हो बाबा, आज तर खूप मजा येणार आहे. तुम्हाला माहितीये, त्या बसचा वरचा भाग पूर्ण उघडा असतो. मी माझ्या मित्रांकडून ऐकलंय. अरे हो गट्टू, नाहीतर काय, ओपन बसचा हाच तर अर्थ आहे. हो बाबा, तुम्ही आम्हाला लवकर शाळेत सोडा. मला तर आता धीर धरवतच नाहीये. ठीक आहे, आधी तुम्ही दोघं तुमचा नाश्ता संपवा. आणि मी तुम्हा दोघांसाठी लंच मध्ये तुमची आवडती चॉकलेट चिप्स कुकीज पण ठेवल्यात. अरे वा आई, तू गुड्डीसाठी सुद्धा ठेवली आहे ना? हो आई, आणि बंटीसाठी? हो, त्यांच्यासाठी सुद्धा. आता चला, नाश्ता संपवा आणि लवकर तयार व्हा. बाबा तुम्हाला शाळेत सोडतील. तुम्हाला उशीर होतोय. नाश्ता केल्यानंतर बाबा गट्टू चिंकीला शाळेच्या गेटवर सोडतात. शाळेच्या गेटवरच गट्टू चिंकीची क्लास टीचर आणि त्यांचे फ्रेंड्स होते. ते सगळेजण बसची वाट बघत होते. मग गट्टू चिंकी पटकन बाबांना बाय करतात आणि बंटी आणि गुड्डीच्या जवळ जाऊन उभे राहतात. चिंकी, तुम्हा दोघांना इतका उशीर का झाला? बघा, बस येईलच इतक्यात. गुड्डी, मला तर एक्साइटमेंट मध्ये रात्री झोपच नाही आली. सकाळीही मी लवकर उठले, पण आई आपल्या आवडीचे चॉकलेट चिप्स कुकीज बनवत होती, त्यामुळेच उशीर झाला. अरे वा, कुकीज! तुम्हाला माहितीये, माझ्या आईने सँडविचेस दिले आहेत. आणि माझ्या आईने खूप फळं दिली आहेत. तेवढ्यात तिथे बस येते. बसमधून ड्रायव्हर काका उतरतात आणि उतरून सगळ्या मुलांना हॅलो करून सूचना देतात. मुलांनो, बसमध्ये बसल्यावर जेव्हा बस सुरू होईल तेव्हा कुणीही उभं राहायचं नाही आणि हात बाहेर काढायचा नाही. आणि तुम्ही तेव्हाच तुमचा लंच करायचा आहे जेव्हा आपण लंच करता कुठेतरी थांबू. कोणीही मध्ये टिफिन उघडणार नाही. आणि हो, कुठल्याही प्रकारची खोडी करणार नाही. ओके? ओके अंकल. सगळी मुलं बसमध्ये बसतात आणि त्यांची ट्रिप सुरू होते. मुलांनो, आजच्या ह्या ओपन बस राईड मध्ये मीच तुमची गाईड आहे. आपण कोणत्या ठिकाणांना भेटी देणार आहोत ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगेन आणि बस कोणत्या रूटला फॉलो करत पुढे जाईल. माझ्या सगळ्या गोष्टी नीट ऐका, तेव्हाच तुम्हाला या ट्रिपची मजा येईल. ओके मुलांनो? येस मॅम. मुलांनो, सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत हाजी अली दर्गा. मुलांनो, हाजी अली दर्गा हाजी अली शाह बुखारची टॉम्ब आहे. ते एका बेकिस्तानचे सुफी संत होते. तुम्हाला माहितीये, इथे खूप मूवीजचे शूटिंग सुद्धा झालेत आणि ही दर्गा 1431 मध्ये बांधली गेलीये. म्हणजेच ही दर्गा 592 वर्ष जुनी आहे. काय, 500 वर्ष जुनी? हो मुलांनो. मग बस पुढे जाते. आता आपण पुढे जातोय गिरगाव चौपाटीकडे. कोण बरं सांगेल मला या चौपाटीविषयी? बहुतेक तुम्ही सगळे जात असाल, हो ना? मॅम, प्लीज ही संधी गट्टूला द्या. तो ह्याचं वर्णन सगळ्यात चांगलं करेल.
हो 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 गट्टू, सांग सांग, आम्ही सगळे ऐकतोय. मॅम, इथली पाणीपुरी सगळ्या मुंबईत फेमस आहे. पावभाजी आणि काला खट्टा तर त्यापेक्षाही टेस्टी आहे. आणि हो मॅम, इथे गणेश विसर्जन सुद्धा खूप धूमधडाक्यात होतं. व्हेरी गुड गट्टू, तू खूप छान वर्णन केलंस. मुलांनो, ही जागा तुम्हा सगळ्यांना नक्की माहिती असेल, हो ना? वरळी सी फेस. हो टीचर, मी बऱ्याच वेळेला माझ्या आईबाबांसोबत इथे फिरायला आलो आहे. आम्हीही. हो मुलांनो, ही जागा मुंबईतल्या सगळ्या सुंदर जागांपैकी एक आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सुद्धा सुंदर जागा आहे. खूप सेलिब्रिटीजची घरं सुद्धा इथे जवळच आहेत, कारण हे एक खूप सुंदर लोकेशन आहे. किती मजा येते ना चिंकी, हा व्ह्यू किती सुंदर आहे आणि वातावरणही मस्त आहे. हो गट्टू, असं तर आपण कितीतरी वेळेस फिरायला गेलोय, पण ह्या ओपन बस राईडची मजाच काही वेगळी आहे. मुलांनो, आता आपण सिद्धिविनायक मंदिराच्या समोर उभे आहोत. सगळ्यांनी नमस्कार करा बरं. तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की हे मुंबईचं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे आणि देश परदेशातून लोक इथे दर्शनासाठी येतात. हो, माझे बाबा म्हणतात की इथे मंगळवारी खूप गर्दी असते. एकदम बरोबर हरी. मुलांनो, हे आपलं हायकोर्ट आहे. तुम्हाला माहितीये ना इथे काय काम चालतं? यस मॅम, कोर्ट आपल्याला न्याय देतं. हो हरी, बरोबर. मुलांनो, मुंबई उच्च न्यायालय हे भारताच्या जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे. हे ब्रिटिशांच्या काळात बांधलं गेलंय. समजलं? येस मॅम. मुलांनो, आता आपण आलोय गेटवे ऑफ इंडियाला. सगळी मुलं आपापल्या सीटवरून एक्साइटेड होऊन बघतात. मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी सामान्य ज्ञानाच्या तासाला गेटवे ऑफ इंडिया विषयी वाचलं असेल. वाचलं होतं ना? येस मॅम. व्हेरी गुड. तर मग सांगा, गेटवे ऑफ इंडिया कधी बांधलं होतं आणि हे का बांधलं होतं? चिंकी, तू सांग. टीचर, हे 1911 मध्ये बांधलंय. व्हेरी गुड. गुड्डी, आता तू सांग की हे का बांधलं होतं? टीचर, जेव्हा किंग जॉर्ज 5 भारतात आले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया बांधलं गेलं होतं. व्हेरी गुड गुड्डी. तर मुलांनो, ह्या सोबतच आपली ही सहल इथेच संपते आणि आता आपण पुन्हा एकदा शाळेत जातोय. तोपर्यंत तुम्ही मला एक एक करून सांगा की आजच्या राईडमध्ये तुमचा आवडता पार्ट कुठला होता? मॅम, मला तर सगळ्यात सुंदर वरळी सी फेस वाटला. तिथला व्ह्यू किती सुंदर होता. हो मॅम, मला सुद्धा. मॅम, माझी तर आवडती जागा चौपाटीच होती. ती बघूनच पावभाजी खायची इच्छा झाली. आणि चिंकी आणि हरी, तुमची आवडती जागा कोणती होती? मॅम, मी जवळपास या सगळ्या लोकेशन्स वरती अगोदरच फिरलो आहे, त्यामुळे माझा फेवरेट पार्ट होता या ओपन बस मध्ये फिरायचा, कारण अशी मजा यापूर्वी नाही आली. ओ गुड गुड. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही ह्या राईडची मजा घेतली. यासोबतच मुलांची ओपन बस राईड कंप्लीट होते आणि सगळ्यांचे पालक शाळेत त्यांना घ्यायला येतात. गट्टू चिंकी आपल्या ट्रिप बद्दल बाबांना सांगत घरी निघून जातात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.